ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता एक मोठी बातमी। मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक संपन्न झालेली आहे। नवनिर्वाचित खासदारांची ही बैठक पार पडली। काँग्रेस प्रभारी आर चेन्नीथलांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये। तर शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट देखील झाली असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय, ही दृश्य देखील समोर आलेली आहेत। मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक संपन्न झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आज मुंबईतल्या टिळक भवन हे काँग्रेसचं जे प्रदेश कार्यालय, या प्रदेश कार्यालयामध्ये नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीला सगळेच खासदार उपस्थित होते। त्याचबरोबर काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते मंडळी ती सुद्धा उपस्थित होती, ज्येष्ठ मंडळी सुद्धा उपस्थित होते। प्रभारी जे चेन्नीथला आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि या बैठकीनंतर रमेश चेन्नीथला हे सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले होते। कारण बऱ्याच कालावधीनंतर, तब्बल 10 वर्षाच्या कालावधीनंतर आपण असं म्हणूया की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना त्यांचा जो जुना मतदार आहे तो परत मिळालेला आहे आणि कुठेतरी महाविकास आघाडीचं राज्यामधलं जे काही एकूण परफॉर्मन्स राहिलेला आहे त्याच्यामध्ये शरद पवार यांची भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे। शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे या विजयानंतर, काँग्रेसने विजयी उत्सव साजरा केल्यानंतर आज प्रभारी चेन्नीथला हे जाऊन शरद पवार यांना भेटले आणि त्यांची सदिच्छा भेट घेऊन जो काही विजय राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये संपादन केलेला आहे राष्ट्रवादींनी आणि त्याचबरोबर काँग्रेसचा जो काही परफॉर्मन्स राहिलेला आहे त्याबद्दल एकमेकांच्या शुभेच्छांची देवाणघेवाण आजच्या या ठिकाणी झाल्याची माहिती मिळते। बरं प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।